काँग्रेस नेते सुनील केदारांना 5 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। नागपूर बँक घोटाळ्यामध्ये कोर्टाकडून ही शिक्षा सुनावण्यात आली आहे। सुनील केदार यांची आमदारकी सुद्धा आता धोक्यामध्ये आलेली आहे। काँग्रेस नेते सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेली। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे। जितेंद्र, काँग्रेस नेते सुनील केदारांना 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे, काय माहिती आहे? नक्कीच अमित, आज दिवसभर ज्या प्रकरणाचा निकालाची सर्वांना अपेक्षा होती किंवा ज्या निकालाकडे डोळं लावून होतं, सर्वांचं लक्ष होतं, तो निकाल अखेर कोर्टाने सुनावलेला आहे। आणि त्यामध्ये काँग्रेसचे नेते, आमदार आणि माजी मंत्री सुनील केदार यांना 5 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। सुनील केदार यांच्यासोबतच एकूण 6 जणांना 5 वर्षाची शिक्षा आणि 12.5 लाख प्रत्येकी दंड सुनावण्यात आलेला आहे। आणि हा दंड न भरल्यास पुन्हा 1 वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। यामध्ये 2001-2000चं हे प्रकरण आहे, ज्यामध्ये नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये रोखे व्यवहार करण्यात आलेला होता। त्या काही ज्या प्रायव्हेट कंपनी होत्या, प्रायव्हेट शेअर ब्रोकिंग एजन्सीज होत्या, त्यांच्या माध्यमातून, ज्यामध्ये होम ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड, इंद्रमणी प्रायव्हेट लिमिटेड अशा काही अहमदाबाद आणि मुंबईच्या या शेअर ट्रेडिंग कंपनी होत्या, यांच्या माध्यमातून रोखे व्यवहार खरेदी करण्यात आले होते आणि त्यासाठी बँकेकडनं कर्ज काढण्यात आलं होतं। मात्र नंतर जे आहे ते या कंपन्या दिवाळखोर झाल्या आणि बँकेचे पैसेही मिळालेले नाही आणि रोखेही मिळालेले। त्यानंतर 2001-2002 मध्ये CID चौकशी करण्यात आलेली होती आणि या प्रकरणात एकूण 11 आरोपी होते। त्यापैकी 1 आरोपीवर कोर्टाने स्टे दिलेला होता, तर 1 आरोपी जे मेवावाला म्हणून आहेत, कानन मेवावाला, त्या बेपत्ता आहेत। त्यामुळे एकूण 9 आरोपी होते आणि या 9 आरोपींपैकी 3 आरोपींना आज कोर्टाने निर्दोष मुक्तता केली, तर 6 जणांना शिक्षा सुनावलेली आहे। या जे शिक्षा सुनावलेली आहे त्यामध्ये सुनील केदार आहेत, केतन शेठ, अशोक चौधरी जे तत्कालीन बँक मॅनेजर आहेत, या एकूण 6 जणांना ही शिक्षा सुनावलेली आहे आणि 5 वर्षाची शिक्षा सुनावलेली आहे। त्यामुळे नक्कीच आता सुनील केदार यांच्या आमदारकीवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत। त्याचबरोबर जामिनासाठी आता त्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत। मात्र आता 5-5:30 वाजून गेलेले आहेत, कोर्टाची कारवाई जवळपास बंद झालेली आहे, जामीन मिळणार नाही। आजचा शुक्रवार आहे, उद्या शनिवार, मग रविवार आणि क्रिसमसची सुट्टी म्हणजे सोमवार देखील गेलेला आहे। त्यामुळे जर हायकोर्टात जावं लागलं तर हायकोर्टात जाण्यासाठी देखील आता त्यांना किमान 3 ते 4 दिवसांचा कालावधी आहे। त्यामुळे नक्कीच ही फार मोठा सेटबॅक आहे काँग्रेससाठी आणि सोबतच सुनील केदार यांच्यासाठी। अमित, नक्की जितेंद्र, सुनील केदार यांच्या अडचणी आता वाढलेल्या बघायला मिळत आहेत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।